बिहारचा निकाल आता जवळपास स्पष्ट झालाय असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. अधिकृत घोषणा अजून आलेली नसली तरी हा व्हिडिओ बनवण्याच्या वेळेपर्यंत तुमच्यापर्यंत येण्यापर्यंत बिहारमध्ये एनडीएचं सरकार येण्याची शक्यता प्रबळ दिसते. पण या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीकडे पाहिलं तर एक गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. ते म्हणजे बिहारच्या निवडणुकीचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा निवडणुकीचा संबंध. रणनीतीपासून ते निवडणूक मुद्द्यांपर्यंत ते योजनांपासून ते मतदानाच्या ट्रेंड पर्यंत बिहारमध्ये जसं घडलं तसंच महाराष्ट्रात आधी घडल्याचं पाहायला मिळतंय. आणि महाराष्ट्रात जे घडलं त्याची प्रतिकृती कुठंतरी बिहारमध्ये उमटताना दिसली. आणि परिणामी आता लोक विचारू लागलेत, बिहारचा महाराष्ट्र झालाय का, किंवा बिहारमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात घडून गेलंय का. याच पार्श्वभूमीवर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींचा सखोल उहापोह करूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. आता बघा, एखाद्या राज्यातील निवडणुका या इतर राज्यांवर परिणाम करतात आणि यालाच राजकारणाची खरी गतिशीलता म्हणतात. तुम्हाला आठवत असेल तर 2024 ची लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरापूर्वी पार पडली. त्यावेळी महाराष्ट्रातील निकाल पाहिला तर महायुती, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी यश मिळालं. महायुतीवर टीका झाली की राज्यात त्यांनी केलेल्या राजकारणाचा फटका त्यांच्या निकालावरच बसला. याच निकालानंतर महाविकास आघाडी उत्साहित झाली होती आणि त्यांच्या गोटात थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स वाढला असं दिसून आलं. पण नंतर जेव्हा विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. हार मानणं भाजपच्या स्वभावात नाही, म्हणून महायुतीनं नव्यानं रणनीती आखली, राज्य पिंजून काढलं, प्रत्येक मतदाराशी पोहोचले आणि शेवटी विधानसभा निवडणुकीत विरोधकांना अक्षरशः घरी बसवलं. म्हणजे इतक्या मोठ्या फरकानं विजय नोंदवला की महाराष्ट्रात सध्या विरोधी पक्षनेता पण दिसत नाहीये. एवढा एकतर्फी निकाल विधानसभेचा महाराष्ट्रातील लागला. आता हे सगळं आठवण करून देण्यामागचं कारण म्हणजे सध्या बिहार निवडणुकीचा निकाल. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत काय झालं हेच आता या निकालाशी जोडून पण पाहावं लागेल, म्हणजे पुढे आपल्याला बाकीच्या गोष्टी समजतील. लोकसभेचा बिहारमधील निकाल पाहिला तर बऱ्यापैकी एनडीए बिहारमध्ये त्यावेळी फायद्यात होती, पण काही महत्वाच्या नेत्यांचा यावेळी पराभव झाला हे विसरून चालणार नाही. 2019च्या लोकसभेवेळी बिहारमधील 40 पैकी 39 जागा जिंकणाऱ्या एनडीएला 2024 मध्ये फक्त 30 जागा मिळाल्या, म्हणजे 9 जागांची घट झाली. यात भाजपचे 5 उमेदवार आणि जेडीयूचे काही उमेदवार पराभूत झाले होते, त्यामुळे एनडीएवर टीकाही झाली. तर महागठबंधनकडेही काही विशेष यश नव्हतं बरं का. आरजेडीनं 23 जागा लढून फक्त 4 जागा मिळवल्या होत्या आणि काँग्रेसला 2 तर सीपीआय एमएल ला 2 जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून चित्र एकदम वेगळं दिसत होतं. विरोधकांचा आत्मविश्वास महाराष्ट्रातही वाढला होता आणि भारतभरही वाढला होता आणि एनडीएवर दबावही होता. पण आता बिहारमध्ये उलट वातावरण आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीवर आहे. लोकसभेत जे नुकसान झालं होतं त्याच बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत एनडीएनं पकड मजबूत केली. हेच सांगायचंय की निवडणुका प्रत्येक वेगळी वेगळं चित्र दाखवतात. लोकसभेत नुकसान झालेल्या बिहारमधील एनडीएनं आता विधानसभेत जोरदार पुनरागमन केले. आता पुन्हा मी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे येते. तर बघा, 2024च्या लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रात आघाडीचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता. त्याचाच परिणाम म्हणून तो जागा वाटपात दिसून आला. कारण शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीत जागा वाटप ठरलं नव्हतं. महाविकास आघाडी जागा वाटपातच अडकलेली पाहायला मिळाली. दुसरीकडे मात्र महायुती तयारीला लागली होती. काँग्रेसची कामगिरी आणि उपस्थिती तर महाराष्ट्रात विशेषतः कमकुवत दिसली. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार यांची एकही संयुक्त सभा झाली नाही. राहुल गांधींच्या फक्त 3 सभा महाराष्ट्रात पार पडल्या आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रभर दिलेलं दुर्लक्ष स्पष्टपणे जाणवलं. उलट बाजूला म्हणजे भाजपच्या बाबतीत बघायला गेलं विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राबद्दल, तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचारात उतरले होते. परिणामी विधानसभा निकाल लागला तेव्हा पूर्णपणे समीकरण बदललं. कारण महाराष्ट्रानं 30 वर्षाचा रेकॉर्ड मोडला होता. 3 दशकात एका पक्षाचे 125 पेक्षा जास्त आमदार कधीही निवडून आले नव्हते. पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपनं ते साध्य केलं. शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या साथीनं महायुतीची एकत्रित बेरीज 200च्या वर गेली होती. कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, लाडकी बहीण योजना आणि लोकसभा निवडणुकीतील पिछेहाट यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी आखलेली अचूक रणनीती या सगळ्यांनी महायुतीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळवून दिलं होतं. जिथं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला दिसत होता तिथं प्रत्यक्ष निकालात त्यांना फक्त 48 जागांवर समाधान मानावं लागलं. ठाकरे गटाला 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी पवार गटाला 10 जागांवर थांबावं लागलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा वंचित बहुजन आघाडी
एकही जागा मिळवू शकली नाही. म्हणजेच निष्कर्ष स्पष्ट आहे, आत्मविश्वास महाविकास आघाडीचा होता, पण मैदानात आणि रणनीतीत महाराष्ट्रातील विधानसभेत महायुतीनं बाजी मारली. याच महाराष्ट्राच्या निकालातून धडा घेऊन महागठबंधनने बिहारमध्ये जोरदार तयारी केली आणि हे नाकारणं चुकीचं ठरेल. त्यांनी मैदानात मेहनती घेतली, सभाही केल्या आणि काही ठिकाणी चांगला प्रतिसादही मिळाला. पण समस्या अशी झाली की महागठबंधन वारंवार एकाच मुद्द्याला धरून प्रचार करत राहिलं. राहुल गांधींचा मतचोरीचा दावा हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य आधार बनला, पण निकालांनी दाखवून दिलं की हा दावा पूर्णपणे फेल ठरला. बिहार निवडणुकीच्या आधी राज्यात मतदार हक्क अधिकार यात्राही काढण्यात आली. राहुल गांधींसोबत तेजस्वी यादवही होते, सक्रिय होते. या यात्रेला लोकांनी प्रतिसादही दिला. त्यामुळे हा मुद्दा परिणाम करेल असं वाटत होतं, पण वास्तवात जे घडलं ते अगदी उलट. काँग्रेसला तर 2 अंकी आकडाही गाठता येत नाहीये असं सध्याचे जे कल आहेत हा व्हिडिओ बनवेपर्यंत त्याच्यावरून दिसतंय. आणि त्यांच्यासाठी ही कामगिरी निराशाजनक आणि धक्कादायक ठरली आहे. एकंदरीत तयारी होती, आवाज होता, प्रतिसाद होता, पण लोकांनी हा निवडणूक संदेश स्वीकारला नाहीये, ज्याचा थेट फटका महागठबंधनला बसला. दुसरीकडे बिहारमध्ये एनडीएनं आधीपासूनच तयारीला सुरुवात केली आहे, विशेषतः महिलांना आकर्षित करणाऱ्या योजनांवर भर देऊन. लोकसभा निवडणुकीवेळी किती, कुणाचा कसा टक्का वाढलाय हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात ज्याप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं तेच बिहारमध्ये झालं. बिहारमध्ये 20 वर्ष सत्तेत राहून नितीश कुमारांवर लोकांचा विश्वास टिकलाय हे स्पष्ट दिसतंय. त्यातच भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत मिळालेलं जास्त लीड पाहता भाजपचाही आत्मविश्वास वाढलेला जाणवतोय. महाराष्ट्रात जशी लाडकी बहीण योजना निवडणुकीत निर्णायक ठरली, तसाच पॅटर्न बिहारमध्येही वापरण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात थेट 10,000 रुपये जमा करण्यात आले आणि याच निर्णयाचा परिणाम थेट मतदानावर दिसून आला. कारण यावेळी महिलांच्या मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आणि हा वाढलेला फिमेल टर्नआउट एनडीएच्या बाजूने गेला असं अनेक विश्लेषक स्पष्ट सांगतात. म्हणजेच या संपूर्ण प्रक्रियेचा महाराष्ट्राशी मजबूत संबंध आहे. महाराष्ट्रात लागू झालेल्या महिला केंद्रित रणनीतीचा यशस्वी फॉर्म्युला बिहारमध्ये एनडीएनं वापरला आणि ज्याचा फायदा स्पष्टपणे एनडीएला या निवडणुकीत झालेलं बघायला मिळते. आता लक्ष आहे ते बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ परत नितीश कुमार घेतीलच का, की परत काहीतरी खेळ होईल, हे पाहणं रंजक, औत्सुक्याचं आणि महत्वाचं ठरणार आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर एनडीएचं एवढ्या जागांनी मतं वाढणं किंवा एवढ्या जागांवर लीड घेणं, भाजपची लीड वाढणं, काँग्रेस आणि आरजेडी जो मागच्या निवडणुकीत चांगली कामगिरी दर्शवू शकला, तो आता इतका मागं जाणं, या सगळ्याची कारणं काय असू शकतात? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.